शेतकऱ्यांचं खरीप हंगामातील नगदी पीक म्हणजे सोयाबीन। दिवाळीपूर्वी सोयाबीनचं पीक निघत असतं, मात्र यंदाच्या पावसानं अमरावती जिल्ह्यासह राज्यातील सोयाबीन पीक पिवळं पडल्यानं शेतकरी संकटात सापडले। पाहुयात या संदर्भातला लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात। सोयाबीनच्या शेतात पाणीच पाणी। सोयाबीन पिकावर पिवळ्या रोगाचा प्रादुर्भाव। यंदा राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। अमरावतीसह पश्चिम विदर्भात दरवर्षी मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा पेरा असतो, मात्र सतत झालेल्या पावसामुळे सोयाबीन हे पिवळं पडलंय। त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। 5 एकराची माझी सोयाबीन आहे पेरलेली, तर मला सोंगा नाही लागत अजिबात। आणि आता खालच्या जर आपण डाबरीत गेलो तर तिथं पाणी आहे तुंबलेलं, आणि अति पावसामुळे इथंच माझ्या शेताला लागून बंधारा आहे, त्या भीतीला सुद्धा गेला आहे। तर येणारा काळ ते नुकसान आमचं होणार आहे, त्याचंही शासनानं ते बंधारे दुरुस्त करावं आणि आम्हाला आर्थिक मदत द्यावं। सध्या अमरावती जिल्ह्यासह राज्यामध्ये ओला दुष्काळ अशी स्थिती आहे। सर्वाधिक लाखो हेक्टरवर सोयाबीन पूर्णपणे नष्ट झालंय। यावर्षी सोयाबीनचे उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवण्यात येते। पूर्ण सोयाबीन खराब झालेला आहे। हा येलो मोजॅकचा आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव या सोयाबीन पिकामध्ये आलेला आहे, आणि याच्यामुळं सर्व सोयाबीनचं पीक आता उद्ध्वस्त झालेलं आहे। आम्हाला त्याच्यामध्ये रोटारेटर मारल्याशिवाय कुठलाही पर्याय आमच्या सोयाबीनमध्ये आम्हाला राहिलेला नाही। पूर्ण म्हणजे 1 क्विंटल सुद्धा उत्पादन होईल असं वाटत नाहीये, त्यामुळे याच्यावर तर पूर्णतः रोटारेटरच मारणार आहे आम्ही। हे बुरशीजन्य रोग आणि येलो मोजॅक आणि अतिवृष्टी, निकृष्ट बियाणं जे मिळालं आहे आम्हाला सरकारकडून, जे PDQ आंबा मिळालं होतं, त्याला तर काहीच नाही, पूर्ण बुरशीजन्य रोग आले आहे। यावर्षी खरीपातील पिके जोमाने आली, त्यामुळे भरघोस उत्पन्न होऊन पुढील वर्षाची चिंता मिटेल अशी शेतकऱ्यांची आशा असतानाच पावसामुळे होत्याचं नव्हतं झालं। वातावरणातील बदल आणि शेतीच्या काळजीबाबत अकोला कृषी विद्यापीठाचे सोयाबीन तज्ञ प्राध्यापक राजीव घावडे यांनी मार्गदर्शन केलंय। पाण्यामध्ये राहणाऱ्या बुरशी आहेत त्या पिकांवरती अटॅक करू शकतं, कारण का झाड मूलद्रव्य न घेतल्यामुळे अशक्त झालेलं असतं। तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी ते पाणी पहिले निचरा करणे, वापसा कंडिशन येऊ देणे, आणि त्याच्यानंतर मग आपलं पीक कोणत्या परिस्थितीमध्ये आहे त्यानुसार त्याला काही बुरशीनाशकाचीही स्प्रेइंग फवारणी करणं जरुरी आहे। शेतकऱ्यांनी आतापासूनच थोडंसं नियोजन, पिकामधलं पाणी काढणे आणि वापसा कंडिशन येऊ देणे, ह्या गोष्टी शेतकऱ्यांनी करणं अतिशय जरुरी आहे। शेतकरी कर्जमाफीची आस लावून बसलेला शेतकरी यावर्षी पूर्णपणे थंडगार झाला आहे, अशी एकंदरीतच स्थिती निर्माण झाली आहे। कारण शेतकऱ्याचं नगदी पीक सोयाबीनची अवस्था पूर्णपणे बिकट आहे। त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कुठेतरी सरकारने पाऊल उचलण्याची गरज आहे। अमरावतीहून सूरज दहाट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।